सध्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। बारामती या मतदारसंघामध्ये काका पुतण्यामध्ये होणारी हाय व्होल्टेज लढत आणि या ठिकाणी सध्या युगेंद्र पवार हे पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। तर पोस्टल मतमोजणीमध्ये मात्र अजित पवार हे पिछाडीवर होते आणि आता ईव्हीएम मतमोजणीमध्ये अजित पवार आघाडीवर आले असल्याचं बघायला मिळतंय। बारामतीमधून एक महत्त्वाची बातमी, अजित पवारांनी आघाडी घेतलेली आहे। ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये अजितदादा हे आघाडीवर गेलेले आहेत, तर युगेंद्र पवार हे पोस्टल मतात आघाडीवर होते, परंतु आता मात्र युगेंद्र पवार हे पिछाडीवर पडलेले आहेत। तर ईव्हीएम मतमोजणीमध्ये अजितदादा यांनी आघाडी घेतल्याचं बारामतीत दिसतंय। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, बारामतीमधून अजित पवार हे आघाडीवर असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर राज्यात यंदा नेमकं कुणाचं सरकार? अंधेरी पश्चिम मध्ये अमित साटम हे सध्या आघाडीवर आहे। अंधेरी पश्चिम या मतदारसंघामध्ये अमित साटम हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। तर आणखी एक मोठी बातमी, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांची आघाडी सुद्धा कायम दिसतेय। अनेक ठिकाणी चाळीसगाव या ठिकाणी मंगेश चव्हाण आघाडीवर आहेत। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांची आघाडी मात्र कायम आहे। पोस्टल मतमोजणी जी आहे ती अनेक ठिकाणी संपलेली आहे। ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा रोहित पवार यांची आघाडी कायम असल्याचं सध्या बघायला मिळतंय। नेमकं कुणाचं सरकार येणार आज याचा फैसला होणार आहे। तर सरकार स्थापन होतं, राष्ट्रपती राजवट लागते की नेमकी राज्यात नेमकी काय समीकरणं सध्या बघायला मिळतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं। मात्र आज निकाल नेमका कुणाचा लागतो, बहुमत नेमकं कुणाला मिळतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं। सध्या महायुती 126 जागांवर आघाडीवर। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांच्यासोबत टक्कर होती राम शिंदे यांची आणि आता रोहित पवारांनी त्यांना इथं आपण बघतोय की आघाडी घेतलेली आहे। राम शिंदे पिछाडीवर गेले आहेत। कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांनी आघाडी कायम ठेवलेली आहे। चाळीसगावमधून मंगेश चव्हाण हे सध्या आघाडीवर आहेत। कर्जत जामखेडमधून मात्र शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी आपण बघतोय की दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर आता आघाडी घेतल्याचं दिसतंय। तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांची आघाडी कायम असल्याचं इथं दिसतंय। चाळीसगावमधून मंगेश चव्हाण हे आघाडीवर आहेत। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांचा आपण बघतोय की आज मात्र निकाल लागणार आहे। चाळीसगावमधून मंगेश चव्हाण यांनी आघाडी घेतलेली आहे, तर रोहित पवार देखील कर्जत जामखेडमधून आघाडीवर असल्याचं आता पाहायला मिळत आहे। यावेळेची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, माणमधून जयकुमार गोरे देखील आघाडीवर आहेत। धुळे शहरमधून अनूप अग्रवाल हे आघाडीवर आहेत। 2 अग्रवालांमध्ये इथं सामना होता। अहिल्यानगरमध्ये संग्राम जगताप आघाडीवर आहेत। निश्चितच या क्षणाच्या या मोठ्या लढती जिंतूरमध्ये जर आपण बघितलं तर जिंतूर मधला सुद्धा निकाल समोर आलाय। मात्र माणमध्ये जयकुमार गोरे हे सध्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। धुळे शहर या ठिकाणी अनूप अग्रवाल हे आघाडीवर आहेत। अहिल्यानगर या मतदारसंघामध्ये संग्राम जगताप हे आघाडीवर असल्याचं दिसतंय। तर जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर या आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। अनेक महत्त्वाचे मतदारसंघ, मोठ्या लढती या ठिकाणी झालेल्या होत्या आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर धुळ्यातून अनूप अग्रवाल हे आघाडीवर दिसताय। सध्या महाविकास आघाडी 110 जागांवरती आघाडीवर, तर महायुती 132 जागांवर आघाडीवर। माणमधून जयकुमार गोरे हे आघाडीवर आहेत। यावेळेची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, धुळे शहरमधून अनूप अग्रवाल यांनी आघाडी घेतल्याचं इथं दिसतंय। अहिल्यानगर संग्राम जगताप, अहिल्यानगरमधून संग्राम जगताप हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आघाडी घेतलेली आहे। माणखटावमधून जयकुमार गोरे हे आघाडीवर आहेत। माणखटावमध्ये तिहेरी लढत झाली होती। तासगावमधून रोहित पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे। कसब्यातून रवींद्र धंगेकर देखील आघाडीवर आहेत। सध्याचं चित्र आपण बघतोय साम टीव्हीवर। शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला होता, परंतु तिथे त्यांनी आघाडी घेतलेली आहे। जयकुमार गोरे माणखटावमधून आघाडीवर आहेत। तर आपण बघतोय शिर्डी हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ होता। कसब्यातून रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा आघाडीवर दिसताय। काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे सध्या आघाडीवर आहेत, तर शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीवर दिसताय। महायुतीचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी या ठिकाणी जोरदार प्रचार केलेला होता। सुजय विखे पाटलांनी देखील प्रचार केलेला होता आणि त्या प्रचाराचा कुठेतरी सध्या तरी त्यांना फायदा होताना दिसतोय। मात्र कसब्यातून, पुण्यातील कसबा या मतदारसंघातून यावेळेस रवींद्र धंगेकर हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। तर मागील निवडणुकीमध्ये सुद्धा 2019 मध्ये सुद्धा रवींद्र धंगेकर हे या ठिकाणी निवडून आलेले होते आणि आता जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर आघाडीवर आहे। तुळजापूरमध्ये राणा जगजितसिंह